माऊली, विनाशकाले विपरीत बुद्धी हे वचन आपण ऐकलंच आहे. अति हाव, अति स्वार्थ याचं फलित कधीही सुखावह होत नाही. उलट जे आपल्यासाठी बनवलेलं नाही त्याचा जर आग्रह धरला तर मग तो हट्ट, तो आग्रह आपल्यालाच घेऊन बुडतो. उलट सत्याचा सारासार विचार करून जर आनंदानं स्वीकार केला ना तर मग आपलं आयुष्य आनंदात आणि समाधानात व्यतीत होऊ शकतं. अहो, अति तिथं माती. हे काय, तू अजून येथेच? सारी सजावट अगदी मनमोहक व्हायला हवी असे बजावले होते ना. आज आमच्या युवराजांचे आगमन आहे, ठाऊक आहे ना. आटपा लवकर. घ्या, आता तुला ही नव्याने सांगावयास हवे. हो, आटपा. हो हो. हे काय सुनंदा, कार्य अद्याप उरकले नाही. युवराज कोणत्याही क्षणी येथे येतील. महाराणी, कार्य अगदी आटपत आलंय, काळजी नसावी. महाराजांचे आगमन होत आहे. हो, युवराज, या मातेच्या डोळ्यात आपल्या आगमनाची आतुरता लागून राहिली होती. किती बरे प्रतीक्षा करायला लावलीत आम्हाला. बरे, मला सांगा, कशी झाली आपली यात्रा? कसे होते आपले अनुभव? सारे काही आम्हाला सांगा. काशी नगरी आपण कोणकोणत्या विद्या अवगत केल्या ते देखील सांगा. हो माते, प्रवासातील अनुभव काही विशेष नव्हते, पण काशी नगरीमध्ये गेल्यानंतर एक विशेष घटना घडली. रंजक घटना. रंजक घटना? हो, तिथे एक विधी पार पडला. तो विधी करीत असताना आम्हाला आमच्या जन्माविषयी काही प्रश्न उपस्थित झाले. कसले प्रश्न युवराज? आपण आम्हाला विचारा, आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ. असे नाही माते, तेथील मुनींनी आम्हास आज्ञा दिली आहे की ह्या नगरीमधील नागरिकांसाठी आम्हाला भोजनाची व्यवस्था करावयाची आहे. आणि आम्ही तसे केले तर आम्हाला आमच्या जन्माविषयीच्या सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरं मिळतील. युवराज, सुनंदा, प्रश्न, भोजन. महाराणी, चिंता नसावी. प्रणाम युवराज. सेनापती, आजच्या दिवशी आपल्या नगरीतील सर्व नागरिक या भोजन समारोहास उपस्थित राहतील यासाठी सर्व ती व्यवस्था करा. युवराज, आपल्या आज्ञेनुसार आम्ही सर्व सोय केली आहे. आपल्यावरील प्रेमाखातीर सर्व नागरिक निश्चित येतील. परंतु एक महिला आहे आपल्या नगरीमध्ये, साहुरी नाव तिचे. तिने येण्यास नकार दिला आहे. नकार? पण का? कारण युवराज, आज शुक्रवार आहे व आजच्याच दिनी त्या महिलेचे जेवती पूजनाचे व्रत असते. या व्रतानुसार तांदळाचे धुणे ओलांडण्याची तिला परवानगी नाही व कारल्याच्या मांडवा खालून जाणे तिला मान्य नाही.
आणि आपल्या प्रासादाच्या मार्गातच भला मोठा मंडप आहे. तोडून टाका तो. काय? आजच्या दिवशी आपल्या नगरीतील सर्व नागरिकांचे भोजन होणे आणि त्यांचे तृप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि या कार्यात जर कोणती अडचण येत असेल तर ती दूर करणं आमचं कर्तव्य आहे. जा आणि त्या साहुरीस आदरपूर्वक येथे घेऊन या. जशी आज्ञा. नियती नियती सतत माझी परीक्षा का बरे घेते तेच कळत नाही. कोणत्या पापांची शिक्षा मला मिळते? महाराणी, हा देखील एक खडतर काळ आहे असे समजूनच आपण वागायला हवे. सुनंदा, हे बोलणे सोपे पण भोगणे फार कठीण. माझ्या पुत्राच्या मनात काय चालले तेच मला उमजत नाही. असे अचानक त्याने भोजनाचा घाट का बरे घातला असेल? कारण महाराणी त्यांना तसे करावयास सांगितले आहे. युवराज आपलीच प्रतीक्षा करत आहेत. या. परंतु असे काही करून त्यांना हे समजले की तो माझा पुत्र नाही तर काय होईल? सगळा अनर्थ होईल. या सगळ्याचे परिणाम फार भयंकर होतील. आणि असे झाले तर मग हे काय करावे? तो क्षण जेव्हा येईल तेव्हा धैर्याने त्यास सामोरे जावे. हा एकमेव मार्ग आहे. माते, हे काय बोललो मी अचानक? सावरी, सावरी, काय होतंय? पाणी पाणी आणा कोणीतरी. सेनापती, राजवैद्यांना बोलवा. सावरी, पाणी, कोणीतरी मदत करा. बाजूस व्हा, राजवैद्य आले आहेत. युवराज, आश्चर्य आहे युवराज. या स्त्रीला हिचा पान्हा अनावर झाल्यामुळे भोवळ आली, परंतु इतक्या तीव्रपणे परिणाम साधेल असे सहसा होत नाही. आणखी एक युवराज, आपणास ज्ञात असेल किंवा आठवतही असेल, परंतु यापूर्वीही तिला अशी भोवळ येऊन गेलीये. कदाचित तेव्हा सुद्धा तुमचे दर्शन घडले असावे. माते, माते, काय कारण असावे याचे? याचे उत्तर माझ्याकडे नाही युवराज. परंतु याचे खरे उत्तर माझ्याकडे आहे.
तेथील मुनींनी आम्हास आज्ञा दिली आहे की ह्या नगरीमधील नागरिकांसाठी आम्हाला भोजनाची व्यवस्था करावयाची आहे आणि आम्ही तसे केले तर आम्हाला आमच्या जन्माविषयीच्या सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरं मिळतील. पुत्र प्रेमसेन, माझ्या जन्माबद्दल जे काही सत्य, ज्या काही शंका आहेत त्याची उत्तरं मला मिळाली आहेत, पण मला त्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडून ऐकायची. मला सांग, तूच माझी खरी माता आहेस? माझा जन्म तुझ्याच गर्भातून झालाय माते? माझे प्रश्न तुला ऐकू आले नाहीत का? सांग, तूच माझी खरी माता आहेस? बोल. तुझी ही शांतता सगळं काही सांगून जा. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तू माझी माता नाहीस. बोल माते, बोल बोल. हो पुत्र हो, दुर्दैवाने मी तुझी माता नाही. इतकी वर्ष आम्हाला फसवत होतीस. कोणाचा आहे हा पुत्र ज्याच्यावर स्वतःचा म्हणून हक्क गाजवत होतीस? आणि तेव्हा का आश्वासनं दिलीस की या घराण्याचा वारस याच कुळाचा असेल म्हणून? आता का मौन धारण केलंयस? उत्तर दे. क्षमा करा महाराज, माझ्या हातून घोर चूक झाली आहे. मातृत्वाच्या भावनेच्या मोहात पडून माझ्या हातून हे दुष्कृत्य घडले आहे. क्षमा करा महाराज. चूक नाही, अक्षम्य गुन्हा घडलाय. ठीक आहे, केलेल्या चुकांची सुधारणा करणं महत्वाचे असते, तरच पश्चात्ताप बाहेर येईल. जमेल तुला? क्षमा असावी महाराज. मी आपण द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. अखेर हे ओझे मलाच व्हावे लागते, कारण या पापात मी देखील वाटेकरी आहेत. ज्या साहुरीने अखंड जीवतीचे व्रत करून माझे रक्षण केले, स्वतः दारिद्र्य उपभोगून मला हे वर्गसुख अर्पण केलं, तिचा योग्य तो सन्मान व्हायलाच हवा. आणि एक पुत्र म्हणून ते करणं माझं कर्तव्य आहे. क्षमा करा, मी आपली अपराधी आहे. मी केलेल्या चुकांसाठी आपण मला द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. मातृत्वाच्या स्वार्थापायी मी अंध झाले होते. नाही महाराज, अहो जे काही झाले त्याच्याबद्दल माझ्या मनात जराही किंतु नाही.
अहो मी केवळ ह्याच जन्म दिला, परंतु त्यांचे मनोभावे संगोपन तर आपण केले. हे ऐश्वर्य, ही सुबत्ता आम्ही त्यास देऊ शकलो असतो का? पण मी त्यास ते नाही देऊ शकले ज्याची त्यांना खरी आस होती. मातेची ममता मी नाही देऊ शकले, ती आपण पूर्ण केली. माझ्या हाती प्रार्थना करणे इतकेच शिल्लक होते. बाकी जे काही केले ते त्या माता जीवतीनेच. ही सर्व तिची कृपा. आपण सर्वे तिच्या ह्याच खेळाचे साक्षीदार. सदानंद, साहुरी, आजोर या प्रसादात जन्मलेला वारस याच कुळातला होता. प्रेमसेनने ती परंपरा खंडित केली. आता आम्ही त्याला राज्याचा महाराज बनवून त्याचा राज्याभिषेक करणार आहोत. आणि आपण दोघेही त्याचे खरे माता पिता म्हणून याच प्रासादात वास्तव्य करणार आहात. सहसा जीवती देवीची प्रतिमा आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्थानापन्न करावी. त्या पश्चात हळद कुंकू लावलेलं 21 मण्यांचं कापसाचं वस्त्र आणि फुलं, आघाडा, दुर्वा यांची माळ अर्पण करून त्या देवीची पूजा प्रारंभित करावी. त्यानंतर पूर्णाच्या 5, 7 किंवा 9 अशा दिव्यांनी तिची आरती करायची आहे. आणि विड्याची पानं, तशीच सुपारी, फळ, दूध, साखर, चणे यांचा नैवेद्य तिला अर्पण करावा. घरामध्ये गोडधोड करायचं आहे, सवाष्णींना वाण द्यायचं आहे आणि आपल्या घरातील अपत्यांना ओवाळून त्यांच्या कल्याणासाठी जीवती देवीची प्रार्थना करावी. माऊली, हे जीवतीचं व्रत म्हणजे आपल्या सगळ्यांना मिळणारं एक आंतरिक बळ आहे, जे सदा आपल्या पाठीशी उभं राहतं आणि विश्वास देतं की आईची ममता ही अपत्यांसाठी आणि त्याच्या कल्याणासाठी कायम खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते. असो, भेटूया पुढल्या भागात आणखीन एखाद्या रोचक आणि रंजक कथेसह.